माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा प्रसार माध्यमांशी संवाद साधला। सुरुवातीला त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली। 26/11 प्रकरणी झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता, असं सांगत ही नैतिकता आजच्या सत्ताधाऱ्यांमध्ये दिसत नसल्याचं उद्धव म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे विरोधी पक्ष नेतेपद हे सभापतीचा अधिकार आहे। त्यामुळे आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केलंय। अधिवेशन संपायला 2 दिवस बाकी आहे। किमान आता तरी त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद जाहीर करावं अशी आपण विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं। विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा असतो, एक मान असतो। तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नीट एका अधिकारामध्ये बोलू शकतो, काही माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाची मांडणी तो व्यवस्थितपणाने करू शकतो। आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे, पण त्या पदावरती माणसं नाहीयेत, तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे। आपण सर्व लोकप्रतिनिधी आहोत। सत्ताधारी किंवा विरोधक हा वाद बाजूला ठेवून जनतेचे प्रश्न सोडवणं आपलं कर्तव्य आहे, याची जाण सत्ताधाऱ्यांनी ठेवावी। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपद आवश्यक आहे। विरोधी पक्ष नेतेपद हा संवैधानिक अधिकार आहे, मात्र उपमुख्यमंत्री पद हे गैरसंवैधानिक पद असूनही 2 उपमुख्यमंत्री बनवण्यात आले अशी टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली। की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे। त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरुदावली लावली जाते, बिरुद लावलं जातं आणि नको ती लोक ती मिरवतात, ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 70 पैकी भाजपचे केवळ 3 आमदार असतानाही विरोधी नेते पक्ष पद दिलं होतं। मग महाराष्ट्रात हे पद दिलं का जात नाही असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। जेव्हा भाजपेतर पक्षाचं सरकार जिथे आहे किंवा दिल्लीत होतं केजरीवालांचं, तेव्हा त्यांनी ती उदारता दाखवली होती। त्यांनी किती आले होते? मला वाटतं 3 किती पैकी 70 मध्ये 3 70 मध्ये 3 असताना विरोधी पक्ष नेतेपद दिलं होतं। ही तुम्ही माहिती देताय, तर 70 मध्ये 3 म्हणजे तो 10% किंवा किती टक्के देतोय? हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला। या निमित्ताने तुम्हाला धन्यवाद देतो की 70 पैकी 3 सदस्य असताना जर भारतीय जनता पक्षाने ते विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं होतं आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ते दिलं होतं, तर मग ते तिकडे जर का दिल्ली देशाची राजधानी आहे, तर मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत? कर्जाचं पुनर्गठन हा प्रकारच चुकीचा असून अन्यायकारक आहे। मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केल्याचं त्यांनी सांगितलं। बँकांकडनं कर्ज वसुलीचा तगादा हा लावला जातोच आहे। पुनर्गठन केलं तर काही काळासाठी तो कदाचित थांबेल, पण आता शेतकरी परत नाईलाज म्हणून कामाला लागलाय। त्याला शेवटी मदत करायची असेल तर तात्काळ मदत दिली पाहिजे। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कालही सांगितलं, आजही सांगतो आणि शेतकऱ्याला जाऊन विचारा, मी कोणतेही तसं संकट आलेलं नव्हतं आणि कोणी मागितली नसताना देखील कोणाची चौकशी KYC PYC काही नाटकं न करता एक कर्तव्य म्हणून मी शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी त्यातनं मुक्त केलं होतं। तर मुख्यमंत्री हे विदर्भाचे आहेत आणि अनेक मंत्री देखील विदर्भातील आहेत, तर या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भाला काय मिळतंय हे त्यांनी सांगावं असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलं। नागपूर ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि नागपूरमध्ये अधिवेशन हे विदर्भाच्या व्यथांसाठी, विदर्भाच्या प्रश्नांसाठी घ्यावं असा एक प्रघात आहे। आता ह्या सगळ्या काळामध्ये विदर्भाच्या विषयावरती किती काळ चर्चा झाली? आजपर्यंत जर का आपण बघितलं, या सभागृहात जे कामकाज झालं, सरकारकडनं महापालिका निवडणुका लक्षात ठेवून घोषणा केल्या गेल्या, मुंबईसाठी घोषणा केल्या गेल्या, सगळ्या त्या करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये। पण विदर्भासाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री आणि 2 म्हणजे त्यांचे सहकारी आहेत, अर्थमंत्री आणि नगरविकास, त्या 2 मंत्र्यांनी त्याची उत्तरं द्यायला पाहिजे।